ही आता ग्राह्य धरणार 3 वर्षाची अट झाली रद्द. शिक्षण विभागाचा नवा निर्णय, लाखो शिक्षकांना मिळणार आहे दिलासा. नियम व अटी काय आहेत हे आपण डिटेलमध्ये बघायचे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शिक्षण सेवक योजनेतील शिक्षकांची एका पदावर दुसऱ्या पदावर नियुक्ती झाली तरी आधीची सेवासुद्धा यात ग्राह्य धरली जाणार आहे. यामुळे त्यांना 3 वर्ष काम करण्याची अट रद्द झाली असून आता 2 वर्ष मानधन तत्त्वावर काम करावे लागणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व 100% अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकांना हा नियम लागू असणार आहे. या निर्णयामुळे लाखो शिक्षक सेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच 100% अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक सेवकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षण सेवकाची एका पदावरून दुसऱ्या पदावर नवीन नियुक्ती झाली तरी त्यांच्या आधीच्या सेवेला ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वी लागू असलेली 3 वर्ष मानधन तत्त्वावर काम करण्याची अट आता रद्द करण्यात आली असून संबंधित शिक्षण सेवकांना केवळ 2 वर्ष मानधन तत्त्वावर सेवा बजावावी लागणार आहे. 3 वर्ष काम करण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका पदावरून दुसऱ्या पदावर नियुक्ती झाल्यास पुन्हा 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करण्याची गरज राहणार नाही. यामुळे शिक्षकांच्या सेवेला योग्य न्याय मिळणार असल्याची भावना सेवकामध्ये व्यक्त होत आहे. शिक्षकांना थेट लाभ. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांना लागू होणार आहे. विशेषतः एका पदावरून दुसऱ्या पदावर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार असून संबंधित आदेश जारी झाल्यानंतर सर्व नवीन नियुक्तींना हा नियम लागू होणार आहे. सेवा श्रेय मिळण्यास मदत. दरम्यान शिक्षण सेवकांना बदली, पदोन्नती किंवा अन्य कारणाने दुसऱ्या पदावर नियुक्ती झाल्यास त्यांच्या आधीच्या सेवा कालाचा विचार केला जाणार आहे. त्यानुसार 3 वर्षाची अट रद्द करण्यात आली असून केवळ 2 वर्ष मानधन तत्त्वावर सेवा करणे आवश्यक राहणार आहे. नवीन नियुक्ती झाल्यानंतर संबंधित शिक्षण सेवकांनी पूर्वी केलेली सेवा कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा सुरुवातीपासून शिक्षण सेवक म्हणून सेवा करण्याची गरज उरणार नाही. तर ही महत्त्वाची अपडेट